नरेंद्र मोदी यांचा राजीनामा होऊन देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात पंतप्रधान होतील, तर याच्यावर तुमचा विश्वास आहे? हे बघा, आमच्या महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आत्ता जे देशातले नेते मी काय म्हणतो नीट ऐका आणि नीट लक्ष देऊन ऐका. देशातले जेवढी लोक आहेत आत्ता आमचे इच्छुक असतील, बघा प्रत्येक जणाचा एक टर्म संपतो. मोदी साहेबांचा टर्म आज नाही, उद्या नाही, 31ला 31ला नाही, 36ला कधीतरी संपेल. म्हणजे मी आभार मानतो त्यांचे, काँग्रेसांच्या अध्यक्षांचे, की देवेंद्र फडणवीसांचं नाव तुम्ही घेतलं त्या पदासाठी. घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं पंतप्रधान कधीतरी होणं गरजेचंच आहे. त्यामुळं आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे कौशल्य बघाल तुम्ही, एज्युकेशन कौशल्य, विरोधकांना एक शब्द वाईट न बोलणे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, आज भारतामध्ये तुम्ही जितके पण मोदी साहेबांनंतर एक दावेदार म्हणून, एक खूप स्ट्रॉंग दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस एक नंबरला आहेत आज, मी मानतो. आमचे नेते खूप आहेत आमच्याकडं, म्हणजे जवळजवळ एक डझन अर्धा डझन मोदी साहेबांनंतर. आता तर मोदी साहेबच आहेत, 5 वर्ष 10 वर्ष जे पक्ष पॉलिसी करेल तोपर्यंत देवेंद्र मोदी साहेब राहणारच आहेत. पण आपण जेव्हा कधी म्हणाल मोदी साहेबांनंतर, तर जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांमध्ये तुम्ही पहा, शिक्षण, निर्णय घेण्याची क्षमता, पोस्ट ग्रॅज्युएशन जर्मनीवरून त्यांनी केलं असेल, लॉचं वकील, म्हणजे लॉ आपण काय म्हणतो, आपण कुठली गोष्ट झाली तर आपण कोणाकडे जातो, भांडणं झाली, वाद झाला, काही समजून गोष्टी असतात, आपण कोणाकडे जातो, वकिलाकडे जातो. का जातो? की वकील त्याच्या बुद्धीप्रमाणे आपल्याला न्याय देईल आणि ती न्यायदेवतेकडे तो आपली बाजू मांडेल, आणि म्हणून वकील. ते शिक्षक आणि पदवीधर वकील आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन करून आलेत परदेशातून. त्यामुळं आज शिक्षण पाहिलं, कल्चर पाहिलं, बोलण्याचं एक विषय समजून घ्यायचे. कारण मला खूप चांगले मित्र असल्यामुळे मी त्यांचं बघतो की बाबा त्यांना विषय मी नेलेला, मग रिअल इस्टेटचा असू, इन्फ्राचा असू, एज्युकेशनचा असू, कोऑपरेटिव्ह मधला असू, कुठलाही विषय त्यांना लगेच समजतो. त्या दृष्टिकोनातनं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावी माझी पण इच्छा आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीची इच्छा असावी त्यांनी पंतप्रधान व्हावं. मग मी उलट काँग्रेसच्या अध्यक्षांना आभार मानतो की बाबा तुम्ही मान्य केलं की राहुल गांधी होऊ शकत नाही. मोदींनंतर कोण होणार? तर देवेंद्र फडणवीस होणार. म्हणजे काँग्रेसला चान्सच नाही, हे त्यांनी स्वतः मान्य केलं. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आमच्या पक्षासाठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.